लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, ऐकतो मराठी. खरोखर सुरेश भटांनी म्हटलंय ते अगदी खरंय. मला ते तंतोतंत पटतं. मराठी बोलणं ही सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. माझ्या मनात मराठीविषयी जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी आपुलकीपोटी मी मराठीविषयी एक कविता केली बरं का. पण मी जेव्हा मराठीविषयी विचार करत होते ना तेव्हा मला तिचं एक वेगळंच रूप दिसलं. मला काय वाटलं माहिती, मराठीचा असा एक गाव असावा आणि त्या गावाचे प्रजाजन कोण. अहो म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, छंद हेच सारे की. आणि हे प्रजाजन एकत्र सुखाने नांदतात म्हणून मराठी समृद्ध होत जाते, तिचा गोडवा आपल्याला कळत जातो. हेच सारं मी कवितेतून मांडलंय. ऐका हा. कवितेचं शीर्षक आहे मराठीचा. मराठी राज्याला नाही राजा, मराठी राज्याला नाही राजा, अधिकार चालवे मराठीची प्रजा. ते आहा प्रजेचे मुख्य, साऱ्या वर्णांची सांभाळती सख्य. क ते ज्ञ मंडळी वरिष्ठ, प्रजेत सर्वात ते श्रेष्ठ. कविता जणू नाजूक नार, पमा उत्प्रेक्षा तिचे अलंकार. मराठी मातीला वृत्तांचा गंध, मराठी गावी कित्येक छंद. मराठीत वयाने मोठ्या आहेत म्हणी, मराठीत वयाने मोठ्या आहेत म्हणी, अनुभव शिदोरी जपतात जुनी. मराठी प्रजेची लांबच यादी, मराठी प्रजेची लांबच यादी, तोरा तर नाहीच राहणी ही साधी. महान राज्याची व्याप्ती मोठी, महान राज्याची व्याप्ती मोठी, जाणता भल्यांची उलटली साठी. मराठी राज्याचा असा जामानिमा, मराठी राज्याचा असा जामानिमा, या राज्यी नाही खंड नाही सीमा, या राज्यी नाही खंड नाही सीमा, नाही खंड नाही सीमा. धन्यवाद.